पहिल्याच दिवसाचा जिम एक्सपिरियन्स एवढा जास्त वर्स्ट असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो कालच्या ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला माहीतच असेल की मी कालपासून जिम जॉईन केली आहे. मी जिमला गेले, पण दुसऱ्या दिवशी मला इतके जास्त लूज मोशन चालू झाले की त्याची काही सीमाच नव्हती. मला घरीच खूप जास्त त्रास होत होता, पण तरी मी ऑफिसला गेले आणि मला हाफ डे घेऊन घरी यावं लागलं. मी डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर बोलले की गोळ्यांनी होऊन जाईल, काही त्रास नाही होणार. मग मी घरी आले मेडिसिन वगैरे घेऊन. मी दुपारी जेवण वगैरे केलं आणि 2-3 तास झोपले. झोपल्यानंतर मला ना खूप बरं वाटलं. म्हणून मग म्हटलं की परत जिमला जाऊया. कारण की काल एक्सरसाइज केलेली आणि जर आज केली नाही तर अजून जास्त त्रास होईल. तर अजून जास्त त्रास होऊ नये म्हणून मी जिमला परत गेले संध्याकाळी. जिमला गेल्यानंतर मला थोडा त्रास होत होता जिममध्येच, पण मी तिथे एवढं काही लक्ष दिलं नाही. घरी आल्यानंतर मला जे लूज मोशन चालू झाले ना, ते थांबण्याचं नावच घेत नव्हते. माझा लिटरली बीपी लो झाला. मग माझ्या आईने पोटामध्ये जी गाठ असते ना ती चेक केली आणि तेव्हा मला समजलं की ती गाठ सरकली आहे म्हणून मला लूज मोशन्स होत आहेत. माझा जो ट्रेनर आहे ना त्याला मी आधीच सांगितलेलं की मी फ्रेशर आहे, मी कधी वजन उचललं नाही, सो मला हेवी वर्कआउट देऊ नकोस. तरीही त्याने ते हेवी वर्कआउट दिलं आणि त्याच्यामुळे मला हा त्रास झालाय. सो माझा एक्सपिरियन्स तर खूप जास्त वर्स्ट होता आणि मला आता परत जिमला आत्ता तरी सध्या जायचं नाहीये. सो असा होता माझा एक्सपिरियन्स.